तर शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वात पहिले बातमी येत आहे की पावसासंदर्भात कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी कसा पाऊस पडणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता। शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की कोकण पट्टीकडे आणि मुंबई किनारपट्ट्याकडे या काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिनांक 25 जुलै 2024 मध्यरात्री किंवा दुपारनंतर दिसू शकतो आणि 21 ऑगस्ट पर्यंत काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा, काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोकणपट्टी आणि मुंबई किनारपट्ट्यावर दिसू शकतो। हे अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पूर्ण महाराष्ट्राचा मुंबई, वलसाड, डेपोली, खोपोली, कल्याण, गोरेगावच्या परिसरामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला रिमझिम स्वरूपामध्ये दिसेल। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। सातारा, चिपळूण, कराड, विटा, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरच्या परिसरामध्ये, सांगली, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये थोडा जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि काही भागामध्ये रिमझिम पाऊस दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। कराड, विटा, सांगली, निपाणी, जत, वजूडच्या परिसरामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, पुणेच्या परिसरामध्ये जास्त स्वरूपाचा भाग बघितला तर रिमझिम पावसाला जास्त सुरुवात दिसत आहे आणि कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, पावसामध्ये वाढ आपल्याला 1 ऑगस्ट किंवा 2 ऑगस्ट पासून दिसत आहे कोकणपट्टीकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की विदर्भाकडे आणि महाराष्ट्राकडे या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी आहे, या ठिकाणी रिमझिम पावसाचा जोर थोडा मोठा आहे। तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या। औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद या काही परिसरामध्ये आणि विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, औरंगाबाद, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, संपूर्णच मराठवाडा आणि संपूर्णच विदर्भ बघितलं तर इथं रिमझिम पावसाचा जोर जास्त दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, खानदेशकडे बघितलं तर खानदेश, जळगाव, धुळे, मालेगाव, चाळीसगावच्या परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा जास्त दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।